सरकारी कर्मचाऱ्यांचा संप आज चौथ्या दिवशीही सुरूच राहणार. तोडगा नाहीच. आता मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीची प्रतीक्षा. दुष्काळात 13वा महिना. खत टंचाईच्या काळातच आता माफदा. विक्रेत्यांचा सोमवारपासून बेमुदत बंदचा इशारा. परिषदेचे भाजपचे उमेदवार दिल्ली ठरवणार. मुंबईतून संभाव्य उमेदवारांच्या नावांची यादी रवाना. भाजपच्या सुकाणू समितीनं निश्चित केली 25 नावं. उच्च न्यायालयाचा केतकर गटाला दणका. एशियाटिक निवडणुकीत केतकर पवार गटाचे मनसुबे धुळीस. एशियाटिक निवडणुकीचा मार्ग मोकळा. शरद पवारांना ब्रिज कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज. शरद पवार सिल्वर ओक निवासस्थानी पोहोचले. डॉक्टरांकडून पवारांना विश्रांती घेण्याचा सल्ला. पुस्तक गोविंद पानसरेंचं शिवीगाळ प्रकाशकाला. शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या प्रकाशकाला आमदार संजय गायकवाडांची शिवीगाळ. संजय गायकवाड यांच्या विरोधात धमकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी. शिवाजी कोण होता पुस्तक प्रकाशकाकडून पोलिसात तक्रार. मराठी बोलणाऱ्या रिक्षा चालकांना मनसे ओळख. मीरा भाईंदरमध्ये मनसेचे स्टिकर लगाव अभियान. सरकारी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा चटका जाणवू लागला. आंदोलनाला रुग्णालय कर्मचाऱ्यांचा पाठिंबा. रुग्णांचे हाल बेहाल. सप्तशृंगीच्या चांदी चोरीची चौकशी सुरू. सप्तशृंगी देवीची 22 किलो चांदी गायब. बारामतीबाबत रोहित पवारांचं नवं वक्तव्य. बारामतीत 2029 मध्ये युगेंद्र विरुद्ध जय लढत होण्याचं भाकीत केलं. जय पवारांनी निवडणूक लढण्याचं भाकीत फेटाळलं. आमदार होण्यापेक्षा कार्यकर्ता राहण्यात रस. जय पवारांकडून भूमिका स्पष्ट. पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भरभरून मतदान. पहिल्या टप्प्यातील मतदान 91.35%. दूध भेसळ रोखणार AI तंत्रज्ञान. मुख्यमंत्र्यांनी दिले महत्त्वाचे आदेश. 6 वर्षांच्या मुलानं चालवली रिक्षा. स्वतःसह प्रवाशांचा जीव धोक्यात. पिंपरी चिंचवड मधील धक्कादायक प्रकार. महिलांना नमाजासाठी मशिदीत प्रवेश बंदी नाही. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सर्वोच्च न्यायालयात निवेदन. ट्रम्प यांचं विधान अयोग्य. अज्ञानातून प्रसिद्ध केलेल्या पत्रातील वादग्रस्त टिप्पणीवरून भारताचं डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीकास्त्र. थेट उडवून द्या होर्मुझबाबत डोनाल्ड ट्रम्प यांचे आदेश. अमेरिकन नौदलाला निर्वाणीचे निर्देश. चेन्नईच्या दमदार कामगिरीमुळे मुंबईला धोबीपछाड. चेन्नईचा मुंबईवर 103 धावांनी दणदणीत विजय. आज बंगळुरू समोर गुजरातचं आव्हान. घरच्या मैदानावर दमदार कामगिरीसाठी बंगळुरू सज्ज.